आणि आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड. इस्रायल हमासमध्ये रविवारपासून युद्धबंदी झाली आहे. पुढचे 6 आठवडे पहिल्या टप्प्यातली युद्धबंदी अंमलात आणली जाणार आहे. रविवारी 3 इस्रायली पोलिसांची हमासनं सुटका केली तर इस्रायलनं 90 कैद्यांना सोडलं. त्यामुळे दोन्ही बाजूंना एकच आनंद साजरा करण्यात आला. पाहूया गेल्या 15 महिन्यानंतरचा एक शांततामय दिवस. 15 महिन्यांनंतरची शांततामय सकाळ. 15 महिन्यांनंतर आप्तजनांची भेट. 15 महिन्यानंतर घराकडे वाटचाल. 1 वर्ष 3 महिने आणि 15 दिवसांनंतर इस्रायल हमास युद्ध थांबलं आणि सोमवारची सकाळ उजाडली. 15 महिन्यांनंतर प्रथमच गाझापट्टीत ना भोंग्यांचे कर्णकर्कश आवाज होते, ना बॉम्ब हल्ल्यांची दहशत होती. एक सर्वसाधारण शांत निवांत सकाळ. मात्र या वातावरणात आपापल्या घरांकडे परतण्याची ओढ नक्कीच होती. गाझापट्टीतील बफर झोनमधून अनेक विस्थापित आपापल्या घरांकडे परतत होते. रविवारी युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर पोलीस आणि कैद्यांची देवाणघेवाण झाली आणि दोन्ही बाजूंना जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी 15 महिन्यांनंतर प्रथमच गाझा आणि इस्रायलच्या आसमंतात सारं काही शांत शांत होतं. नागरिक आपापल्या घरी परतत होते. पॅलेस्टाईनमध्ये परतणाऱ्या नागरिकांना एकीकडे घराकडे परतण्याचा आनंद होत होता, तर दुसरीकडे आपल्या घरांचे उरले सुरले सांगाडे पाहून त्यांचं हृदय हेलावून जात होतं. याच सांगाड्यांमध्ये युद्धावेळी माघारी राहिलेल्या नातेवाईकांना शोधणं हे पहिलं काम परतलेले नागरिक करत होते. काही ठिकाणी जिवंत नातलगांना पाहून आनंद होत होता, तर काही ठिकाणी हाती केवळ मानवी सांगाडे लागत होते. कवट्या, इतर मानवी हाडं, जनावरांची हाडं असं काहीही हाती लागत होतं. याच हाडांना दफन करून परतलेल्यांनी आपल्या नातलगांना अखेरचा निरोप दिला. अशा संमिश्र वातावरणातच काहींनी घरी परतल्याचा आनंदही साजरा केला. तर आता या उद्ध्वस्त शहराची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारीही प्रशासनावर येऊन पडली आहे. यात आरोग्य व्यवस्था, घरांची बांधणी, मूलभूत सुविधा पुरवणं, रस्ते बांधणी असं सारं काही नव्यानं उभं करावं लागणार आहे. शहर पुन्हा नव्यानं वसवावं लागणार आहे. रफा शहरातील अबू युसुफ अल नज्जर रुग्णालयाची ही अवस्था शहरातल्या इतर वास्तूंप्रमाणेच झाली. आम्हाला आता फील्ड हॉस्पिटलची गरज आहे. किमान 3 रुग्णालये तरी उभी करावी लागतील. गाझा शहरात तर किमान 5 रुग्णालये लागणार आहेत. उत्तर गाझापट्टीत आम्हाला 3 हॉस्पिटलची गरज आहे. तेव्हा कुठे सगळी आरोग्य व्यवस्था सक्षमपणे उभी राहील. गाझापट्टीतील बहुतांश रुग्णालये तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थाच ठार झाली आहे. आम्हाला सार पहिल्यापासून उभं करावं लागणार आहे. खान युनिस परिसरातील परिस्थितीही काही वेगळी नाही. सर्वत्र केवळ उद्ध्वस्त इमारती, सिमेंटचे ढिगारे असं चित्र दिसतंय. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यांनी आणि जमिनीवरील कारवाईमुळे सर्वत्र केवळ संहारच दिसतोय. एक उद्ध्वस्त आणि बेचिराग शहर पुन्हा नव्यानं वसवावं लागणार आहे. मुख्य रस्त्याचं तर कोणतंही चिन्ह दिसत नाहीये. रस्ते अक्षरशः नांगरले गेलेत. शुद्ध पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा बंदच आहे. तत्पूर्वी रविवारी रात्री उशिरा पॅलेस्टिनी कैदी आणि इस्रायली पोलिसांची देवाणघेवाण झाली. युद्धबंदी जाहीर होताच दोन्ही बाजूंनी जल्लोष झाला. मात्र आस लागली होती ती आपल्या आप्तजनांना कधी भेटतो याची. सुरुवातीला 3 इस्रायली पोलिसांना हमासनं सोडलं. त्यावेळी बराच गोंधळही उडाला. दोन्ही बाजूंनी सशस्त्र जवान उपस्थित होते. मात्र नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. 3 पोलिसांना घेऊन येणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याला गर्दीनं गराडा घातला आणि काही काळ काहीसं तणावाचं, अस्वस्थतेचं आणि अधीरतेचं वातावरण निर्माण झालं होतं. याच गर्दीतून काही उत्साही मोबाईल फोनमधून हा क्षण टिपण्याच्या धडपडीत होते. या गाड्यांना हमासचे पट्टे बांधलेले सशस्त्र जवान संरक्षण देत होते. मात्र वाढत्या गर्दीतून गाड्यांसह वाट काढणं या जवानांनाही कठीण जात होतं. सुरुवातीला 3 पोलिसांना रेड क्रॉस सोसायटीच्या ताब्यात सोपवण्यात आलं आणि त्यानंतर इस्रायली सैनिकांनी त्यांचा ताबा घेतला. या पोलिसांनी इस्रायली झेंडे पांघरून इस्रायली हद्दीत प्रवेश केला. रोमी गोनेन, डेरॉन स्टेनब्रेचर आणि एमिली डमारी या 3 इस्रायली पोलिसांची प्रथम सुटका झाली आणि अखेर ते आपल्या कुटुंबियांना भेटले. तर युद्धबंदी करारानुसार या पोलिसांच्या सुटकेबरोबरच इस्रायलनं त्यांच्या ताब्यातील 90 पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली. पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस पश्चिम किनाऱ्यावरील रामल्ला इथं आल्यावर जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. इथंही हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. या 90 जणांमध्ये 69 महिला आणि 21 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यावेळी पॅलेस्टिनी महिलांनी इस्रायली तुरुंगातील त्यांचा अनुभव सांगितला. तुरुंगातील जीवन अतिशय कठीण आणि बेभरवशी होतं असं त्यांनी सांगितलं.
तुरुंगात साध्या मूलभूत सुविधाही नसल्याप्रमाणेच असतात. अन्न, स्वच्छतेच्या वस्तू आणि इतर महत्त्वाची साधनं यांची प्रचंड कमतरता असते. पुरुष कैदी, महिला कैदी यांची अवस्था जवळपास सारखीच असते. आमचं स्वातंत्र्य हे अपूर्ण आहे. जोपर्यंत गाझाचं पुनर्वसन होत नाही, आयुष्य सर्वसामान्य होत नाही, तोपर्यंत आमच्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. गाझाचे नागरिक हे सशक्त आहेत, भक्कम मनाचे आहेत. रविवारी युद्धबंदी कराराच्या नियोजित वेळेपेक्षा जवळपास 3 तास उशिरानं ही देवाणघेवाण सुरू झाली. त्यामुळे जमलेली गर्दी अस्वस्थ होऊ लागली होती. पोलिसांच्या गाड्या किंवा कैद्यांच्या गाड्या दिसताच गर्दीचा आनंद गगनात मावेनासा झाला. गाझामध्ये तर बंदी असतानाही फटाके फोडून नागरिकांनी त्यांचा आनंद साजरा केला. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आता पुढील देवाणघेवाण शनिवारी होणार आहे. पुढच्या 2 आठवड्यांतच युद्धबंदीच्या पुढील टप्प्यावर चर्चा सुरू होणं अपेक्षित आहे. दरम्यान रविवारी रात्री ही देवाणघेवाण होत असतानाच दुसरीकडे गाझा आणि इस्रायलच्या सीमेवर गेले कित्येक महिने अडकलेली आंतरराष्ट्रीय मदतही गाझामध्ये सोडण्यात आली. जीवनावश्यक वस्तू घेऊन अनेक ट्रक युद्धग्रस्त भागात पोहोचले आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमानं याबाबत माहिती दिली. यात अन्न, औषधं यांचा समावेश आहे. युद्धबंदीनंतर आता जवळपास 600 ट्रक मदत घेऊन गाझामध्ये दाखल होणार आहेत. अर्थात इस्रायली सैनिकांनी कसून तपासणी केल्यानंतरच ही मदत पुढे पाठवली जाईल. दरम्यान गाझामधली परिस्थिती अजूनही नाजूक आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य पद्धतीनं करण्यात अनंत अडचणी येण्याची शक्यता आहे, अशी चिंता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. गेले 2 ते 3 आठवडे युद्धबंदीवर अंतिम बोलणी सुरू होती. इजिप्त, कतार, अमेरिका या त्रयस्थ राष्ट्रांसह हमास आणि इस्रायलचे प्रतिनिधी या बैठकांमध्ये सातत्यानं चर्चा करत होते. गाझा आणि इस्रायलमधील सर्वसामान्य नागरिकांचं या बैठकांकडे लक्ष होतं. काहीतरी सकारात्मक या बैठकांमधून पुढे यावं यासाठी ते प्रार्थना करत होते आणि अखेर तो दिवस उजाडला आणि युद्ध थांबलं. पोलीस, इस्रायली नागरिक, पॅलेस्टिनी कैदी सारेच जण आता आपापल्या घरांकडे परतत आहेत. मात्र त्याचवेळी युद्धबंदी असली तरी समोरून काही आगळीक झाली तर इस्रायल सज्ज आहेच, असा इशाराही इस्रायली सरकारनं दिलाय. त्यामुळे अद्याप स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे असं म्हणता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.